सर्वोच्च स्थानी, अरे मी येतोय ना, सर्वोच्च स्थानी आपण बसलात आणि म्हणून ह्या सगळ्या सुरक्षतेचा विषय ज्या बिलाच्या माध्यमातून तुम्ही जशी नगराध्यक्षांची सुरक्षा बघताय, आदितीताई मला ते नगराध्यक्ष होते ना, जिल्हा परिषद नाही, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या आणि आता ह्या बिलामध्ये पण ती प्रोव्हिजन आहे. पण झालंय काय की त्या बिलामध्ये तुम्ही फक्त तेवढी काळजी घेतलेली आहे, पण पालकमंत्री म्हणून जर असं काय होणार असेल तर त्याची काळजी कोण घेणार? आणि सध्या हे तांत्रिक मांत्रिक युगामध्ये जे काय रायगड जिल्ह्यामध्ये तंत्र मंत्र अघोरी प्रकार जे काय चाललंय, एक मिनिट थांबा जरा, सुरक्षेचा विषय, महिलांचा विषय नका घेऊ, काय थांबा ना. आणि माझ्या बहिणीची सुरक्षा, मला भीती वाटते, जाता येता कधी रस्त्यात अपघात होऊ नये, कुठला मंत्र त्यांच्यावरती येऊ नये, अघोरी प्रकार कुठले होऊ नये. म्हणून भावांचा आशीर्वाद म्हणून मी बाकी तर काय करू शकत नाही. खरं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं. आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय. माझ्या वतीने सुरक्षेसाठी मी तुम्हाला एवढाच देऊ शकतो, जसं आपण नगराध्यक्षाच्या, नाही अंधश्रद्धेचा प्रचार नाही, मला जे वाटतं कदाचित मी चुकीचं असेल, पण माझ्या संस्कृतीमध्ये बहिणीसाठी भावाने काहीतरी केलं पाहिजे. एक दुसरा कोणतरी बहिणीचा जर काय बरं वाईट त्याच्या मनात असेल आणि केवळ पालकमंत्री या एका पदासाठी, तर मी एक भाऊ म्हणून, या सभागृहाचा एक सदस्य म्हणून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी मला जे काय बहिणीवरती जी काय इडापिडा आलेली आहे ती टळावी म्हणून हे पाठवत आहे. लिंबू तपासून घेते, लिंबू तपासून घ्या आणि नक्की हे प्रभावी आहे, कारण याच्यामध्ये माझ्या भावना चांगल्या आहेत, याच्यात माझ्या भावना चांगल्या असल्या